पोरगी लय खुशीत असते तुमच्या बरोबर. काय नाव काय म्हणलं तुमचं? अहो मला नाही का सांगितलं, सुगंधा. अरे वय माझं नाव विचारत होतो. माझं नाव काय आहे? परशुराम दादा. जानकीने सांगितलं की नाही दादा म्हणायला? सांगितलं की नाही? दादा म्हणायचं नाही. काय म्हणायचं मला? परशु शेठ असं म्हणायचं. म्हणून दाखव एकदा. परशु शेठ. हा आता कस लय गॉड वाटते. काय ग सुगंधा, अशी कावरी बावरी का झाली? की मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत साहेबांना बराच रस आहे, त्यासाठी त्यांनी अगदी कंबर कसली आहे. पण ही गोष्ट आमच्या साहेबांनी कधीच लपून ठेवली नाही. कित्येक वेळा उघड उघड बोलून दाखवली, अगदी जाहीर सभांमध्ये सुद्धा. सभांमध्ये बोलणं वेगळं आणि बोललेल्यासाठी प्रयत्न करणं वेगळं. तुमचे साहेब तर आता त्यासाठी छुपे प्रयत्न करायला लागलेत. पाटील साहेब, म्हणून तर आम्हाला तुमची मदत हवी आहे. पण कसं आहे वागणीस साहेब, मदतीची किंमत असते. नाही म्हणजे हे मी तुम्हाला सांगायला नको. तुम्ही फक्त आकडा बोला. 1 करोड. निघा. हा, पैसे पोहोचतील, निघा. थँक्यू. अमृता, काय होतंय? घरात कोणी नाहीये म्हणून विचारतेय मी. काही आणून देऊ का? सांगितलं ना जा म्हणून. नीट सांगितलेलं कळत नाही तुला? दरवेळी तुला कळेल अशाच भाषेत सांगाय. अमृता, काय झालं अमृताला? अहो चालता चालता चक्कर येऊन पडली ती अचानक. तिला इकडे आणलं मी. घरातली बाकीची माणसं कुठे आहेत? आतेबाई कुठे? आत्याबाई आणि माझी आई गणाला घेऊन देवळामध्ये गेल्या. तुझ्या घरच्यांना काही उद्योग नाहीत का? आत्ताच जायचं होतं त्यांना बाहेर. उगीच माझ्या घरच्यांना बोलू नका. आत्याबाई स्वतः त्यांना घेऊन गेले. बातमी एकदम पक्की आहे, 100%. हो, गेले 5-6 महिने ती त्या किल्लेदार साहेबांच्याच घरात राहते. हो, तीच जी शपथविधीला त्यांच्या बरोबर आली होती. अहिल्या किल्लेदारची बहीण. हो, सध्या ती साहेबांची खूपच खास झाली आहे. तसं समजलं तरी चालेल. मी हॉलमध्ये जात होते आणि एकदम डोळ्यासमोर अंधारी आली ग. हो, चक्कर आली तुला. नशीब जानकी होती तिथे, तीच घेऊन आली तुला इथे. अजूनही तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल सहानुभूती वाटते हे ऐकून बरं वाटलं. माझं हे बदललेलं रूप फक्त तुझ्यासाठी आहे. म्हणजे अमृताला आणि तिच्या बाळाला आता कोणापासूनही धोका नाही असं समजून ना मी. म्हणजे मला काय म्हणायचंय तुम्हाला चांगलं कळतंय. कसं बोलावं तेच कळत नाही. पण तुझ्या संसारात जे काही चाललंय ते थांबवण्यासाठी बायकांना लई मोठी परीक्षा द्यावी लागते. तुला पण ती द्यावी लागणार असं वाटतंय. आई, काही झालं तरी माझा संसार मी पुन्हा पहिल्यासारखा करेनच. कालच्या एवढ्याशा अपघातानं तिची ही अवस्था झाली. आपण तिच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयामुळे काय होईल त्याचं? खर तर या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा तुम्हीच चांगल्या प्रकारे देऊ शकता, कारण तुम्ही कोणाचे तरी वडील आहात. उभं आयुष्य पडलंय तिच्या समोर. कितीही कठोर असला तरी मला हा निर्णय घ्यावाच लागणार. कोणता निर्णय? अमृताला लवकरात लवकर लंडनला पाठवायलाच हवं. आर्यनचं बीज तिच्या आयुष्यातून निघून जायलाच हवं. आर्यनचं बीज तिच्या आयुष्यातून निघून जायलाच हवं.